हॅलो फ्रेंड्स. आजकाल माझे स्टेटस बघून बऱ्याच लोकांना राग येत असणार आहे, पण सिरियसली ऑनेस्टली सांगते मी की माझं स्टेटस कुणाला हर्ट करण्यासाठी किंवा कुणाला टेमणं मारण्यासाठी काय शिव्या शाप वगैरे असं वाटतं मला, की लोक असं विचार करत असेल की काय काय स्टेटस तसं काही नाही आहे. आणि मला काय कुणापासून काही मी कुणापासून काही रागावलेली नाही आहे. बिकॉज काय ना का इथं तसं पण आपलं काही कोणी नाही आहे. जिथे आपले स्वतःचे लोक जर आपल्याला हर्ट करायला विचार नाही करत, तर परक्यांपासून आपण तरी काय रागवायचं, हो की नाही. परके तर शेवटी परकेच असतात. तर मला ते शॉर्टकटमध्ये बोलायचं होतं की मी जे काही स्टेटस ठेवते हे जस्ट असेच आहे की आपण जेव्हा फेसबुक इंस्टाग्राम बघतो, जेव्हा स्क्रोल करतो, काही एखादं स्टेटस आवडलं की हां यार छान आहे, म्हणजे प्रत्येक एक व्हिडिओ फोटोज काही असतात त्याच्यावर काही लिहिलेलं असतं किंवा काही व्हिडिओज असतात, त्याच्यातून एक काही ना काही शिकवण माणसाला मिळतच असते आणि त्याच्यातून काही शिकायलाही मिळतं. तुम्हीही शिकावं त्यासाठी मी हे स्टेटस ठेवते. तर जस्ट नॉर्मल आहे, वाचायचं, जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं घ्या आणि ते त्याच्यात काही व्हिडिओ किंवा फोटोजमध्ये काही गोष्टी असतात त्या आपण इन फ्युचर आठवणीत ठेवायच्या की आपल्याला कसं राहायचं आहे. तशी प्रत्येकाला अक्कल आहेच, तशी काय माझी सांगायची कोणाला गरज नाही आहे. पण तरीही प्रत्येक माणूस कितीही अक्कलवान असो किंवा किती विद्वान असो, तो कुठे ना कुठे अर्धा असतोच, कारण गुरुवरती बसलेत ना. तर आपण जर एवढे जर विद्वान झालो तर मग गुरु कशासाठी, हो की नाही. तर तेवढंच बोलायचं की हे जस्ट असेच आहेत, काही कुणासाठी स्पेशली कुणासाठी ठेवलेले नाही आहे मी स्टेटस वगैरे, असंच ठेवलेत. जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं घ्या, पण लक्षात ठेवायचं की काही गोष्टी असतात की रिअल लाईफमध्ये घडतात, तर कधी कधी स्टेटस त्याला मिक्स मॅच होतं, मग आपण ठेवतो जस्ट असं, तसं काही नाही आहे. तर एवढं काय कोणी मनावर वगैरे घेऊ नका. मला तेवढंच बोलायचं होतं की मला असं वाटलं की बरेच लोकांचे मेसेज येणं बंद झाले आजकाल, तर मला असं वाटलं की कदाचित माझ्या स्टेटसमुळे कोणाला राग वगैरे येत असेल, तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ टाकते मी बनवून आणि सांगते. मी सॉरी वगैरे नाही बोलणार, कारण मी काय कोणाला हर्ट करण्यासाठी तर व्हिडिओ ठेवतच नाही आहे, स्टेटस ठेवतच नाही आहे, तर त्यात काय सॉरीचं काही कारणच येत नाही. तर जस्ट नॉलेज घ्यायचं. जर कोणाशी काय वाईट वागता, तर तुम्हाला तसं फील व्हायला हवं की आपण कोणाशी वाईट वागतो. आणि आयुष्य फार छोटं झालं आहे आजकाल, तर प्रत्येकाशी चांगलं वागा. आणि अजून एक गोष्ट बोलते की असं म्हणतात ना की आपली जेव्हा वेळ चांगली असते ना, तेव्हा कोणाशी एवढं पण वाईट नाही वागायचं माणसाने, की जेणेकरून तुमच्यावर कधी वाईट वेळ येईल ना की तो माणूस तुमच्याकडे टर्न करून पण बघणार नाही. तर प्रत्येकाशी प्रेमाने राहा. नाही पटलं तर नाही बोलायचं, विषय कट. बाय, गुड नाईट.